ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचं कंबरडच मोडलंय। भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ, पाकिस्तानी लष्कराची ठाणी यांचा इतका अचूक वेध घेत ते इतकं उद्ध्वस्त केलंय की पाकिस्तानला ते नुकसान भरून काढणं लवकर शक्य होणार नाहीये। इतका जबरदस्त दणका भारताने त्यांना दिलाय। या ऑपरेशन सिंदूरमधलं भारत सरकारचं किंवा भारतीय लष्कराचं एक प्रमुख अस्त्र ह्याच्यामध्ये कामात येत होतं। त्या अस्त्राचं नाव आहे ब्राह्मोस। ह्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रानेच भारतीय लष्कराने एवढी जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे। ह्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची आता जबरदस्त दहशत पसरायला लागलेली आहे। तर नेमकं ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे काय, त्याची इतकी मारक क्षमता कशी काय तयार झाली आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर आता किती देश या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची मागणी करतायत, ह्या सगळ्याचाच उहापोह आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पहिले आपण बघूया हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे का। ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशिया या दोन देशांनी संयुक्तरित्या बनवलेलं क्षेपणास्त्र आहे। या क्षेपणास्त्राचा जो वेग आहे, या क्षेपणास्त्राचा वेग हा आवाजाच्या 3 पट इतका वेग आहे। तसंच हे 290 किलोमीटर लांबीच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं। असं एक सुपरसॉनिक क्षेपणास्त्र हे ब्राह्मोस आहे। त्याच्यानंतर 10 मीटर ते 15 किलोमीटर इतक्या उंचीवरून सुद्धा हे क्षेपणास्त्र डागणं शक्य होतं। तसंच पाणबुडी, हवाई मार्गाने किंवा जमिनीवरून सुद्धा हे क्षेपणास्त्र डागणं शक्य होतं। त्याच्यामुळे हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र जबरदस्त शक्तिशाली एक क्षेपणास्त्र आहे। तसेच या क्षेपणास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे इतकं भयानक का आहे, ह्याचं उत्तर आहे की हे क्षेपणास्त्र कुठल्याही रडारमध्ये लोकेट करता येत नाही। जेव्हा हे लोकेट होतं, म्हणजे जेव्हा ब्राह्मोस क्षेपणास्त्र येत आहे हे लोकेट जेव्हा होतं तेव्हा ते लक्ष्यापासून फक्त 15 सेकंद दूर असतं। त्यामुळे 15 सेकंद फक्त आधी माहिती मिळाल्यानंतर कुठलंही नुकसान वाचवणं हे निव्वळ अशक्य आहे। ह्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही त्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं एखादं लक्ष्य असेल आणि त्या लक्ष्यासारखेच असे अनेक ऑब्जेक्ट्स आपण त्या आजूबाजूला ठेवलेले असले तरीही हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र जाऊन अचूक लक्ष्याचा वेध घेऊ शकतं। ह्याच्यामुळे हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र जबरदस्त शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे। भारतीय शास्त्रज्ञ आता या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची खतरनाकता म्हणजे त्याची शक्ती जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत। सध्या एक क्षेपणास्त्र 2900 किलोग्रॅम इतक्या वजनाचं आहे। त्यामुळे भारतीय हवाई दल जेव्हा एक क्षेपणास्त्र डागायला लागतं तेव्हा एका विमानामध्ये फक्त एकच ब्राह्मोस क्षेपणास्त्र घेऊन जाता येतं। आता हे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची रचना अशा पद्धतीने करण्यात येणार आहे की एकावेळी एक विमान 5 ब्राह्मोस क्षेपणास्त्र घेऊन जाऊ शकेल, इतकी क्षमता ह्याची वाढवण्यात येणार आहे। आता हे नवीन जे क्षेपणास्त्र येणार आहे त्याचा वेग जो असणार आहे तो आवाजाच्या 8 पट इतका असणार आहे। तसंच हे 300 किलोमीटर लांबीपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकणार आहे। असं हे क्षेपणास्त्र आता अजून शक्तिशाली बनणार आहे। या क्षेपणास्त्राची आता इतकी महती वाढली आहे की आता बरेच देश, जगभरातले कानाकोपऱ्यातले अनेक देश या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची मागणी भारताकडे करायला लागलेले आहेत। याच्यामध्ये UAE म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स, सिंगापूर, थायलंड, फिलिपिन्स, मलेशिया, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका यांसारखे देश आता या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची मागणी करायला लागलेले आहेत। पाकिस्तानचं झोप उडवणारं तसेच भारताची मारक क्षमता, भारताची संरक्षण सिद्धता दाखवणारं हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे असं आहे। या ब्राह्मोस क्षेपणास्त्राने भारताची खरी ताकद आता जगाला दाखवून दिलेली आहे। भारतावरती हल्ला करण्याआधी आता कुठलाही देश 10 वेळा नक्कीच विचार करेल।